नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही महिने कोल्हापुरामध्ये एक विषय प्रचंड गाजतोय. तो विषय आहे महापौरांच्या राजीनाम्याचा. महापौर तृप्ती माळी यांना 6 महिन्यासाठी राष्ट्रवादीनं महापौरपद दिलं. 6 महिन्यानंतर महापौरांनी पायउतार व्हायचं असं ठरलेलं होतं. पण अगदी ज्या वेळेला महापौरांची मुदत संपत आली त्याच वेळेला महापौरांवरती लाच घेतल्याचा आरोप झाला. त्याबद्दल त्यांना अटक झाली आणि या संपूर्ण प्रकाराला कलाटणी मिळाली. महापौरांच्या म्हणण्यानुसार लाच प्रकरणामध्ये आपण दोषी नाही आणि हा कलंक पुसल्याशिवाय आपण राजीनामा देणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला आणि त्याच्यातून एक नवीन रामायण घडू लागले. महानगरपालिकेच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच नगरसेवक विरुद्ध महापौर असा संघर्ष होऊ लागलाय आणि हा संघर्ष आता अगदी पराकोटीला पोहोचलाय. या पार्श्वभूमीवरती आज मला महापौरांची भूमिका समजून घ्यायची आहे. महापौर तृप्ती माळी राजीनामा का देत नाहीयेत, त्याच्यामागे कोणती राजकीय खेळी आहे का, लाच प्रकरणामध्ये त्या अडकलेल्या आहेत हा जो त्यांच्यावरती आरोप होतोय, या अनेक मुद्द्यांबद्दल आज मला त्यांच्याशी बोलायचंय आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महापौर तृप्ती माळी. त्यांचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. आता सुरुवातीलाच मी सगळं बोललेलो आहे. मुळात राजीनामा देणार नाही ही तुमची भूमिका अजूनही ठाम आहे का? हो, नक्कीच. येत्या 16 तारखेला तुम्ही पुन्हा महापालिकेची सभा बोलवली आहे. हो. त्याचं कारण काय, उद्दिष्ट काय त्या सभेचं? नाही, दर महिन्याच्या प्रत्येक 20 तारखेच्या ही जनरल सभा बोलवावी लागते. त्या अनुषंगानेच मी ती सभा बोलवली आहे. आणि परत 31 तारखेच्या आत आपली बजेट मीटिंग असते, ती सुद्धा बोलावी लागणार आहे. त्यामुळे ती आधी घेऊन नंतर ती मला घ्यायची आहे. म्हणून मी 16 तारखेला. म्हणजे 16 तारखेच्या सभेचा आणि तुमच्या राजीनाम्याच्या विषयाचा काही संबंध नाही? नाही, पण राजीनामा देणार नाही असा पवित्रा तुम्ही का घेतलात? कारण ज्यावेळी तुम्हाला महापौर पद मिळालं ते तुम्हाला माहिती होतं की आपल्याकडे 6 महिन्यांचा कालावधी आहे. 6 महिन्यानंतर आपल्याला पाय उतार व्हावं लागणार आहे. मग अचानक आता राजीनामा देणारच नाही अशी भूमिका तुम्ही का घेतलीत? माझा हा कालावधी 8 फेब्रुवारी पर्यंत होता आणि मला माहित होतं की त्यानंतर मला राजीनामा द्यायचा आहे. पण जो मी कार्यकाल घालवला माझा, त्यामध्ये असं कुठलीही माझ्याकडून चूक झाली नाही किंवा काय झाली नाही. आणि अचानक 8 दिवसात हे जे घडलं ते खूप धक्कादायक होतं. एक व्यक्ती म्हणून नाही तर एक महापौर म्हणून त्या पदाला तो डाग लागलेला होता. आणि ज्यानंतर 8 तारीख ही अजून लांब होती, हे घडलं 30 तारखेला. पण त्यानंतर कुठल्याही गोष्टीचा न विचार करता माझ्यावर तो आरोप झाला. तो सत्य आहे की नाही हे कुणीही तपासून बघितलं नाही. अशावेळी या लोकांनी माझ्या पाठीशी राहणं हे खूप महत्त्वाचं होतं. ते कोणी माझ्या पाठीशी राहिले नाहीत. तर त्यांचा दुसऱ्या दिवशी मी ॲडमिट होते, दवाखान्यात येऊन त्यांनी राजीनामा मागणे, इतर गोष्टींवर सह्या करणे, हे सगळे प्रकार म्हणजे मला खूप ते लागलं मनाला. पण लाच प्रकरणामध्ये तुम्ही दोषी आहात असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मी जो गुन्हा केलेला नाहीये त्यात मी दोषी कशी असू शकते? त्या संदर्भात आरोप झालेले आहेत, ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीयेत. आरोप हे कुणावरही होऊ शकतात. हे तुमचं म्हणणं आहे की मुळात लाचेचं असं प्रकरण घडलेलं नाही? मी ठामपणे म्हणू शकते की मी ती गोष्ट केलेली नाहीये. त्यात मला गोवलेलं आहे. मी पहिल्यापासून तेच म्हणते, मला त्या गोष्टीत गोवलेलं आहे. हे राजकीय षडयंत्र असं जे तुमचं म्हणणं आहे, कोण आहे त्याच्या पाठीमागे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कोण आहे त्या बाबतीत मी आता बोलू शकणार नाही. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा मी त्याचं नाव जरूर घेईन. पण हे पूर्णपणे राजकीय षडयंत्रच आहे. हे मला मनापासून, मी पहिल्यापासून हेच सांगत आलेले आहे. मग आता तुम्ही जो राजीनामा देणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे, त्याच्या मागे तुमची हीच भावना आहे का, भूमिका आहे का की मला माझ्या आरोपातून मुक्त व्हायचंय? बघाल तर माझ्यावर अन्याय जो झालेला आहे, प्रत्येक वेळी एखाद्याने अन्याय करायचा आणि तो सहन करायचा, हे कितपत योग्य आहे? अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा खूप तितकाच दोषी असतो की मला दोषी असतो. हो. मग आज जर मी तो सहन केला तर ह्याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन काहीतरी करतील, दुसऱ्या कुणावर तर करतील. म्हणून मला तो अन्याय सहन करायचा नव्हता, म्हणून मी हे पाऊल उचललेलं. पण तुम्ही राजीनामा न देण्यामागं पुन्हा काही राजकीय कंगोरे आहेत. तुम्हाला एका विशिष्ट गटाकडून रसद पुरवली जाते, समर्थन केलं जाते असं म्हटलं जाते. नाही, जेव्हा हा प्रकार घडला तेव्हापासून तर आतापर्यंत मी एकटीच लढत आहे. आणि आता काही असं राजकीय गट असं म्हणू नका, बरेच काही आहे. काल आता मी काही कार्यक्रमात सुद्धा गेले तर तिथं वेगवेगळ्या पक्षाची लोक होती, महिला होत्या, त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला की बाबा नाही, हे तुमच्यावरती चुकीचं घडा लागले. आज राजीनामा मागणारे लोक कोण आहेत? हे फक्त नगरसेवक आहेत. पण कोल्हापूर जनतेचं असं कुठलंही मत नाहीये की मी राजीनामा द्यावा. कारण त्या घटनेनंतर मला सगळीकडून फोन येतात
बाहेर गावाहून येतात की तुम्ही जो भूमिका घेतली आहे ती योग्य आहे आणि तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण म्हणजे राजीनामा द्यायचा निर्णय हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. वैयक्तिक माझा आहे, त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, कुठलाही नाही. पण तुम्हाला असं वाटते की लोकांच्याकडनं तुम्हाला हा पाठिंबा जो मिळतो असं तुमचा दावा आहे की राजीनामा देऊ नका म्हणून, त्याच्यातून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय? कारण एकीकडं पोलिसांची किंवा अँटी करप्शनची कारवाई त्यांच्या पद्धतीनं चालेल, त्यातनं जे काही खरं खोटं निष्पन्न होईलच, पण तुम्ही आज राजीनामा न दिल्यामुळं जो काही महानगरपालिकेमध्ये संघर्ष उद्भवलेला आहे त्याला जबाबदार कोण? मग संघर्ष हा त्यांनी कुठल्या पातळीवर न्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण जेव्हापासून हे घडलं तर मी माझ्या कुठल्याही कामात थांबलेलं नाही. माझं हे काम कोल्हापूरच्या विकासासाठी जे काम करावं लागतं ते मी काम चालूच ठेवलेलं आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कोल्हापूरच्या विकासासाठी कुठले महत्त्वपूर्ण प्रमुख निर्णय घेतलेत सांगू शकाल? कोल्हापूरच्या जेव्हा मी महापौर झाले त्यानंतर अनेक वर्षापासून जे नगरोसांचे रस्ते रखडलेले होते ते प्रामुख्याने पहिला मी ते घेतले आणि त्याचा दर्जा हा तपासून प्रत्येक विभाग जिथं जिथं ते रोड आहेत ते प्रामुख्याने मी समोर सगळ्यांना प्रत्येक आठवड्याला मीटिंग घेऊन ज्याच्या भागात आहे त्या नगरसेवकांना घेऊन ते रस्ते कितपत योग्य आणि चांगल्या प्रकारे व्हावेत आणि लवकरात लवकर जेणेकरून नागरिकांना बघताय आपण हे 4-5 वर्ष की नागरिकांना किती त्रास होतो, आपण सुद्धा त्या रोडवरून जातो, ते प्रामुख्याने मी सोडवलं आणि आता त्या पद्धतीने रस्ते चालू आणि बऱ्यापैकी रस्ते हे झालेले आहेत नगरोत्थानचे. नगरोत्थानचं काम मार्गी लावण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला? ओके. त्यानंतर एसटीपी प्लांट आहे बर, तो सुद्धा मी अधिकाऱ्यांना घेऊन जे प्रदूषण आपल्या कोल्हापूरचं जे आहे ते चांगलंच हे झालेलं आहे. त्यामुळं अधिकाऱ्यांना म्हणा, नगरसेवकांना म्हणा, सगळ्यांना घेऊन तो पुढाकारांना घेऊन ह्याच्या पुढे सुद्धा जे काम तटलेलं आहे ते पुढाकारांना घेऊन त्याला मी प्राधान्य देईन की कोल्हापूरचं जे प्रदूषण आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करणार. हे प्रमुख कामं तुम्ही केलं तुमचं म्हणणं आहे. मला सांगा, जर तुमच्यावरती लाचखोरीचा आरोप झाला नसता किंवा त्या प्रकरणामध्ये तुम्ही अडकला नसता तर तुम्ही ठरल्याप्रमाणे राजीनामा देणार होता? हो, दिला असता. ज्या पद्धतीनं विश्वासानं मला जे पद दिलं होतं त्या विश्वासानं त्यांच्यावर शेवटी त्यांनी विश्वासानं मला पद दिलेलं होतं नेत्यांनी, त्यामुळे त्यांचं हे करणं मला महत्वाचं होतं. ते मग आता तुम्हाला वाटत नाही का की नेत्यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास आपण अनाठाई ठरवते म्हणून? नाही, त्यांचा विश्वास असा ठेवत नाही, पण माझ्यावर जो अन्याय घडला तिथं त्यांनी माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतं. नाही, पण तुमचे नेते राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीच्या काळात तुमची पाठराखण केलेली होती. तेव्हा तुम्ही तुमच्याशी ते पाठीशी होते, पण आता तेच मुश्रीफ साहेब म्हणतात की आमचंच नाणं खोटं म्हणून. नाही, मी काय म्हणते, माझी बाजू सुद्धा त्यांनी समजावून घ्यायला पाहिजे होती ना. आज जर मी त्या वेळेला राजीनामा देऊन उतरले असते तर तो माझ्यावर आरोप झाला असता की बाबा ह्यांनी हे केलेलं आहे म्हणून ह्यांनी राजीनामा दिला. मी एक व्यक्ती म्हणून नाही, तृप्ती माळवी म्हणून नाही, तर महापौर म्हणून त्या पदाला काळिंबा लागलेला आहे आणि तो मला पुसून काढायचा होता. पण तुम्ही अजूनही ठामपणे म्हणताय की त्या लाच प्रकरणामध्ये तुमचा काही संबंध नाही म्हणून? नाही. त्यावेळेला जे काही पुरावे समोर आलेले होते किंवा जे काही प्रसिद्धी माध्यमांसमोर आलेले होते, ज्या एक लक्षात ठेवा की जो ठराव पुढे गेलेला आहे माझ्याकडून, नगर सचिवकडून, आयुक्तांकडून, इस्टेटकडे पूर्ण झालेला आहे महिनाभर आधीच, तर त्या गोष्टीसाठी पैसे घेण्याचं कारणच काय आहे? तोच तर प्रश्न होता. मग इस्टेटनं का थांबवलं ते काम? हे काम इस्टेटकडे होतं, मग त्या लोकांनी त्याची माहिती त्यांना संबंधित व्यक्तीला देणं गरजेचं होतं. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ह्या जाणून बुजून गोवलं गेलेलं आहे. मग हे का त्यांनी केलं? त्यांनी म्हणजे कोणी? नाही, XYZ. ते XYZ कोण आहेत हेच तर आम्हाला मी वेळ आल्यावर सांगेन ना, वेळ आल्यावर सांगेन. ती वेळ कधी येणार? लवकर येईल. लवकरच येईल. मला सांगा, ज्या पद्धतीनं तुमच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, दगडफेक झाली, गाडीवरती काठ्या मारल्या गेल्या, त्यावेळेला तुमच्या मनात काय भावना होत्या? नाही, ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी मी जनता दरबार भरवला होता, दर महिन्याला जसं भरवते, तिथं मला लोकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला आणि तिथून बाहेर पडत असताना त्यांनी आंदोलन कोणीही करू शकतं कारण तो लोकशाहीचा मार्ग आहे, तुम्ही आंदोलन करा, माझं त्या बाबतीत काहीही नाहीये. पण गाडीवर हल्ला करणे म्हणजे काय? गाडीवर हल्ला करणे म्हणजे महापौरांवर हल्ला केल्यासारखं बरोबर. तिथून पुढे जाऊन परत तुम्ही घरावर आणि हल्ला होतो, हे कुठंतरी योग्य नाहीये. तुमचे पती अवधूत माळवी, त्यांचा खूप मोठा मित्र परिवार आहे. आज या परिस्थितीमध्ये तुमच्या मागे कोण आहेत? नाही, सगळेच आहेत. माझ्या मेन म्हणजे माझ्या भागातली लोक आज त्यांच्या ह्याच्यावर मी निवडून आलेले आणि त्यांनीच मला विश्वास दाखवला की तुम्ही कुठेही चुकलेलं नाहीये, कारण आम्हाला तुमचा स्वभाव माहिती आहे, त्यामुळे तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण मॅडम, दुसरीकडे असं म्हणणारे एक वर्ग आहे
की महापौरच जर लाच प्रकरणामध्ये अडकले असतील तर तो संपूर्ण कोल्हापूर शहरासाठी अपमानास्पद गोष्ट आहे आणि या कोल्हापूरच्या परंपरेला काळीमा फसला अशा पद्धतीच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियातून पण उमटलेल्या आहेत. नाही होऊ शकते, कारण आरोप म्हणजे गुन्हे, आरोप झालेला आहे, तो सिद्ध झालेला नाहीये. मी जे इलेक्ट्रिक मीडिया तेव्हा सुद्धा माझ्याकडनं बाईट घेत होत्या, तेव्हा त्यांना सुद्धा म्हटलं जेव्हा आरोप सिद्ध होईल तेव्हा लोकांनी मला शिक्षा द्यायची, या कोल्हापूर जनतेने मला शिक्षा द्यायची. तुम्ही इतक्या ठाम आहात की या प्रकरणामध्ये तुमचा काहीही सहभाग नाही. शिक्षा द्यायची आणि ती कुठलीही शिक्षा असू दे मी ती भोगायला तयार आहे. आज सध्या तरी तुमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही या आरोपातून मुक्त होत नाही, दोषमुक्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही राजीनामा देणार नाही. पण ही एक खूप मोठी प्रोसिजर चालणार आहे, त्याचा आणि राजीनाम्याचा तसा अर्थार्थी काही संबंध जोडता येणार नाही. काहीतरी त्यात होऊ शकेल ना. बर नाही, पण आणखीन 6 महिन्यानंतर जेव्हा 1 वर्षाचा कालावधी संपलेला असेल त्यावेळी तरी तुम्हाला पाय उतार व्हावंच लागेल. पण तोपर्यंत जर याच्याबद्दलचं जर काही आउटपुट आलं नसेल, काही त्याच्याबद्दलचा निकाल झाला नसेल, तर त्यावेळी तुम्ही काय भूमिका घ्याल मग? नाही तेव्हा आता काय जेव्हा मी ही भूमिका घेतली की राजीनामा द्यायचा नाही, कारण माझ्यावर अन्याय जो झालाय तो मला पुसून काढायचा होता, पण काही अर्थी त्यांनी सुद्धा थोडी माझी भूमिका समजावून घ्यायला पाहिजे आणि माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, मी पहिल्यापासून म्हणते, पण त्यांनी ते समजावून घेतली नाही, म्हणून मला आजपर्यंत इथपर्यंत यावं लागलं. पण मग तुम्ही काही नगरसेवकांशी या संदर्भात बोललात का, जे तुमच्या बरोबरीने काम करत होते? हो, मी सगळ्यांना जे आता तुमच्या विरोधात आहेत, अशा नगरसेवकांशी तुम्ही तुमच्याकडनं सुसंवाद साधलात का? बोलले त्या दिवसापासून मी बोलत आहे की माझी पहिला तुम्ही भूमिका हे करून घ्या, राजीनामा हा विषय वेगळा आहे, आणि हे घडलं कसं हे सुद्धा कोणीतरी बघायला पाहिजे होतं. बर, आज तुम्ही लगेच ही गोष्ट आल्यावर राजीनाम्याचा पाठिंबा लागला, ही मला पूर्ण चुकीची वाटली. आणखी एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, खरं उत्तर द्या. ज्या वेळेला लाचच्या प्रकरणामध्ये तुमचं नाव आलं त्यानंतर तुमची तब्येत बिघडली म्हणून तुम्ही एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झालात. अनेक लोकांच्या मनात असं होतं की केवळ कारवाई टाळण्यासाठी प्रकृती बिघडल्याचं नाटक किंवा बहाणा केलेला आहे. नाही, तेव्हा जेव्हा माझी प्रकृती बिघडली त्याच्या आधीच मी 8 दिवस कोल्हापुरात नव्हते. मी कामानिमित्त आणि मीटिंगसाठी मी बाहेरच होते, आणि त्याच दिवशी मी पहाटे आले होते आणि माझी तब्येत खरंच बरं नव्हती. म्हणजे त्या दवाखान्यात माझी रेग्युलर ट्रीटमेंट आहे, आणि एवढं प्रेशर झालं की मला ते काय झालं हे माझं मलाच कळलं. अच्छा, त्या प्रेशर खाली मला इतका त्रास झाला त्यामुळे मला दवाखान्यात जावं लागलं. मी दवाखान्यात जात सुद्धा नव्हते, डॉक्टरांना बोलवून घेतलं आणि डॉक्टरांनी मला नेलं तिथे. लाच प्रकरणाचा निकाल काय लागेल तो लागेल, पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. तुम्ही पुन्हा निवडणूक लढवणार का? नक्कीच लढवणार, कारण माझी लोक माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला घाबरायचं काही कारण नाही आहे. या आहेत तृप्ती माळवी, ज्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महापौर पदावरती आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे लाच प्रकरणामध्ये त्यांचा कसलाही संबंध नाही, त्यांना राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी त्यामध्ये गोवलेलं आहे, हे एक षडयंत्र आहे, आणि आपल्यावरचा जो काही आरोप आहे तो आरोप जोपर्यंत पुसून जात नाही, तो डाग जोपर्यंत पुसला जात नाही तोपर्यंत राजीनामा देणार नाही, आणि आपण या पदामध्ये कुठल्याही पद्धतीने या पदाला अवमानकारक असं कृत्य केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात मला आणखीनही काही प्रश्न विचारायचे आहेत, आणखीनही काही बाजू जाणून घेऊया. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक, पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी किंवा उलट्या ही लक्षणं म्हणजे स्वाईन फ्लूची सुरुवात असू शकते. स्वाईन फ्लू साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात सतत साबणानं आणि पाण्यानं धुवा. शक्यतो गर्दीमध्ये जाणं टाळा. स्वाईन फ्लूच्या रुग्णांपासून लांब रहा. खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा. हस्तांदोलन किंवा आलिंगन टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानं टॅमीफ्लूच्या गोळ्या घ्या. या गोळ्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहेत. काळजी घेऊया, निरोगी राहूया. आपत्ती व धोके व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर. टोल फ्री क्रमांक 1077. Luxury, ambience, taste, facilities.
हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण एसी, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स, प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन, रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग, कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन. हॉटेल चैताली कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण. हॉटेल चैताली, शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प. हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुरात बहरले आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेन्यूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारले व्हेज नॉन व्हेज मल्टीक्युझिन रेस्टॉरंट. AC रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस. वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळे हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर. निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्यावरून सुरू झालेलं रामायण आणि त्याचबरोबर तृप्ती माळवी यांच्यावरती झालेले लाचेचे आरोप. तृप्ती माळवी यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आता मला या प्रकरणाची दुसरी बाजू आता आपल्यासमोर मांडायची आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माजी महापौर माननीय महादेवराव अडगोळे साहेब, त्यांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते राजू लाटकर, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. महापौर तृप्ती माळवी यांचं असं म्हणणं आहे की त्यांना या लाच प्रकरणामध्ये गोवलेलं आहे, हे राजकीय षडयंत्र आहे आणि जर याच्यामध्ये त्या दोषी आढळल्या तर जनता जी काही शिक्षा देईल त्या भोगायला त्या तयार आहेत. पण आता त्यांचा राजीनामा जो मागितला जातोय हा केवळ राजकीय सोय म्हणून बघितला जातोय. मला राजू लाटकर तुम्हाला विचारायचंय की महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनामा द्यावा या मागणी मागचा तुमचा बेस काय? आमच्या कोल्हापूर नगरीच्या महापौर तृप्तीताई माळवी यांचा राजीनामा मागण्याचा बेसची कारणं दोन. मुळात हे पंचवार्षिक आमचं जे सभागृह आहे 2010 ते 2015 मधले ह्या त्यामधील 6व्या महापौर आहेत. त्या जवळजवळ ऑगस्ट महिन्यात 8 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत म्हणून त्यांना महापौर बिनविरोध महापौर केले या सभागृहाने. 6 महिन्याचा कालावधी आघाडी धर्मानुसार ठरला होता. ह्याच्या अगोदरच्या सर्व महिला महापौरांनी, बुचडे वहिनी असतील, कवाळे वहिनी असतील, कादंबरी, जयश्री सोरवणे असतील, आमच्या प्रतिभाताई नाईक नवरे असतील, राऊत वहिनी असतील, सुनीता राऊत, ह्यांनी सगळ्यांनी आघाडी धर्मानुसार जे कालावधी होता तो पार पाडला आणि त्यावेळेला पक्षाचा नेत्यांचा आदेश येतील त्यावेळी राजीनामे दिलेले आहेत. यांचा कालावधी 9 फेब्रुवारी 2015ला संपणार होता. त्या दरम्यान त्या दिवशी त्याची विषय पत्रिका काढावी लागते 10 दिवस अगोदर. त्याचा त्यांना निरोप देखील मी स्वतः गटनेता आणि आमचे शहराध्यक्ष RK पवार साहेब यांच्याकडे आमचे नेते मुश्रीफ साहेब निरोप देत असतात, राष्ट्रवादीचा प्रतिनिधी असल्यामुळं. आणि तो निरोप आम्ही त्यांना त्या दिवशीच 30 तारखेला तुम्ही आज संध्याकाळी अजेंडा काढावा लागतो म्हणून आम्ही आमचं ग्रामीण कार्यालय ताराबाई पार्कमध्ये कार्यक्रम चालू होता. दुपारी 2 वाजता आम्ही दोघांनी मिळून त्यांना निरोप दिला होता. बरं. आणि त्या राजीनामा द्यायला तयार होत्या? हो, नाही, त्यांना निरोप दिला
ठीक आहे म्हटल्या त्या, माझं मी मुश्रीफ साहेबांना भेटते आणि म्हणजे चर्चा करून घेते. दरम्यानमध्ये योगायोग असा 30 तारखेलाच त्यांच्यावर संध्याकाळी 6:15 दरम्यान महापौर कार्यालयामध्ये अँटी करप्शन ब्युरोची रेड झाली आणि त्यांना पकडण्यात आलं. मग तिथून हा विषय मागं पडला. मग आम्ही त्या रात्री त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. अँटी करप्शन मध्ये म्हटली तर कोणालाही भेटता येत नाही, हा सरकारी काम. त्या दिवशी तुम्ही जी भेट घ्यायचा प्रयत्न केला तो रेड पडल्यानंतर त्यांना धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी म्हणून, की त्यावेळेस सुद्धा राजीनामा मागण्यासाठी म्हणून? राजीनामा मागण्याची कारण 2. आघाडी धर्मानुसार त्यांचा कालावधी पक्षानं आणि नेत्यानं आणि सभागृहानं तुम्हाला सन्मानानं पद दिलं होतं. तुमची मुदत संपली होती, तुम्ही मुदतीत राजीनामा देणं हे महापौर पदासारख्या व्यक्तीनं पाळणं गरजेचं आहे. 1. आणि दरम्यानमध्ये अँटी करप्शनची रेड होते, त्यामध्ये रंगे हात तुम्ही पकडला जाता, सापळा रचून पकडला जाता. हे जी तुमच्याकडे ही फिर्याद आहे, ही कागदपत्र वाचून बघा, ही फिर्याद काय आहे सांगायला लागली. त्याप्रमाणे आपण त्याकडे नंतर जाऊया. पण तुमचं असं म्हणणं आहे की 2 कारणं आहेत राजीनामा मागण्यामागची. एक तर मुदत संपलेली होती आणि दुसरी गोष्ट अँटी करप्शनची रेड पडल्यामुळे नैतिकतेला सोडून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. अँटी करप्शनची रेड पडल्यानंतर आम्हाला सगळ्यांना, पक्षाला, कोल्हापूरकरांना, कोल्हापूरच्या जनतेला आणि आम्हा सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालायला लागल्या. त्या म्हणत असतील माझ्यावर अन्याय झालाय, हा झालाय, हा पाठ न्यायालय ठरवल. त्या बाबतीत आम्ही पण आज रोजी लगेच सगळ्या गोष्टी. त्यांचा मुद्दा हाच आहे की आरोप अनेकदा होत असतात, परंतु आरोप अजून सिद्ध झालेला नाही आहे. आरोप सिद्ध होणार नाही, पण महापौर पदासारख्या देशात पहिली घटना घडली. महापौर पदावर असताना महापौर कार्यालयामध्ये महापौरच्या खुर्चीमध्ये तुम्हाला अटक होते आणि तुम्ही ही जर कारणं सांगायला आला तर मग नैतिकता आणि आपुलकी, हे नीतिमत्ता शिकायची कोणाकडे? लाटकर साहेब, मला सांगा, कोल्हापूर महानगरपालिकेमधले असे पण काही पदाधिकारी आहेत की त्यांच्यावरती यापूर्वी अनेक गंभीर प्रकारचे आरोप झालेले आहेत, गुन्हे नोंद झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्याकडून त्यावेळेला राजीनामा घेतला गेलेला नव्हता, मागितला नव्हता. दुसरा विषय, महापौर पदावरती असलेल्या सुद्धा काही जणांनी बंड करून त्यावेळेला, यापूर्वी असा इतिहास आहे की राजीनामा दिला नाही. कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा पदावरती चिकटून राहिल्या. त्यावेळेला मात्र हा नैतिकपणा, ही ताकद, हा जोर का नाही दिसली? कसं आहे, सगळ्याच गोष्टीची एकमेकात जर उकल घालत बसलो आपण, सांगड घालत बसलो आणि एकमेकाच्या विषयाचं विनाकारण भांडवल करत बसलो, चला ना आपण शेवट, हे जनभावनेचा प्रश्न आहे. जनभावना आहे. तुम्ही तुमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण चौकात जनभावना, जनसुनावणी घेऊ की आज आमच्या महापौर जर रेडमध्ये सापडतात, मग अशा वेळी त्यांनी राजीनामा देऊन बाजूला जाणं योग्य आहे का, त्यांनी असं कामकाज करणं योग्य आहे, त्यांना कुणी राजीनामा मागू नये. हे जर साहेब आज आपल्याला कोल्हापूरकर म्हणून अखंड देशभर शर्मेनं मान खाली लागल्या, शाहू नगरी, आपण स्वाभिमानानं जगणारी कोल्हापूर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि भावना लक्षात घेऊन आम्ही जर तुम्हाला महापौर करायला आम्ही त्यातले घटक आहोत, आम्हाला नागरिक नगरसेवक करायला आम्हाला घटक, जनता आम्हाला घटक आहे आणि आमच्यातनं तुम्ही महापौर आहात, मग तुम्ही याचं भानच बाळगणार नाही आणि याचं भांडवल करायला लागलाय आणि विनाकारण माझ्यावर अन्याय झालाय, मला गोवलं गेले तर मग फिर्याद येईल कशी? अँटी करप्शन एक नाही. मी त्या मुद्द्याकडे नंतर येतो परत. मला अडगुळे साहेबांना विचारायचं आहे. अडगुळे साहेब, संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे, गेले काही दिवस काय चालू आहे हे तुम्ही बघताय. ज्या पद्धतीनं महापौरांच्या गाडीवरती काळे झेंडे आपटले गेले, गाडीवरती लाथाबुक्क्या मारल्या गेल्या, हा प्रकार सगळ्यांना माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरावरती अज्ञातांनी दगडफेक केली, ती कोणी केली माहीत नाही आहे. पण महापौरांच्या विरुद्ध नगरसेवक असा एक नवीन संघर्ष तयार व्हायला आहे. तुम्ही महानगरपालिकेमध्ये महापौरपद अनुभवलेलं आहे, तुम्ही कायदेतज्ञ पण आहात. दोन्हीची सांगड घालून मला सांगा की तुम्हाला हा जो काही सगळा प्रकार चाललेला आहे याच्याबद्दल काय वाटतं? कोल्हापूर शहरामध्ये महापौर पद आणि आता जो चाललेला सगळा प्रकार जर बघितला तर अत्यंत मनाला वेदना होतात. कारण काय की महापौर पद हे कायद्यामध्ये फार मोठे अधिकार आहेत असं काही नाही. महापौर पद एक मानाचं पद आहे. खरं आहे. त्या कायदा जर आपण संपूर्ण BPMC ऍक्ट किंवा आता महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट बघितला तर त्यामध्ये महापौरांना एक्झिक्युटिव्ह स्वरूपाचे कुठलेही अधिकार नाहीत. फक्त महानगरपालिकेची सभा चालवायची आणि होणारे महापालिकेच्या सभेमध्ये मंजूर होणारे ठराव ते सही करून आयुक्तांकडे कार्यवाहीसाठी पाठवायचे, एवढे अधिकार आहेत. आणि मग कोल्हापूर शहरामध्ये एक प्रथम नागरिक कोल्हापूरचा म्हणून त्यांना मोठी मानाचं पद आहे आणि त्या मानाच्या पदावर अशी व्यक्ती बसली असताना आपण म्हणता ते बरोबर आहे किंवा राजीनामा, मला असं वाटतंय राजीनामा ते जो मान आहे तो दोन्हीकडे टिकवायला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीनं पण टिकवला पाहिजे आणि इतरांनी पण टिकवला पाहिजे. राजीनामा देणं न देणं ही त्या व्यक्तीचा भाग आहे. कारण कायद्यामध्ये किंवा इतर मार्गाने आपण त्यांना कंपल्शन करून राजीनामा द्या
असं सांगू शकत नाही, सांगू शकत नाही. कारण शेवटी राजीनामा शेवटी ज्या व्यक्तीने राजीनामा द्यायचा त्या व्यक्तीच्या इच्छेचा प्रश्न असतो. पण त्यासाठी त्यांनी राजीनामा दिला नाही म्हणून आपण जे मागाचे जे 2 प्रकार कोल्हापूर शहरामध्ये घडले महापौरांच्यावर, ते म्हणजे आंदोलन ज्या प्रकारे झालं, गाडीवर दगड मारणं किंवा काट्या मारणं, त्यांना गाड्या अडवणं किंवा त्यांच्या घरावर, आता कोणी केलाय तो प्रकार नंतर त्यांच्या घरावर दगडफेक झाली, त्यांचा राजीनामा मागणारी चिठ्ठी पाठवली होती, त्या गेली. तर हे प्रकार जे घडले ते कोणालाही मान्य होणार नाहीत नागरिकांना. आणि त्यावेळेला सगळ्या लोकांनी, इव्हन त्या नगरसेवकांनी देखील हा जो प्रकार घडलेला आहे तो चुकीचा घडलेला आहे अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे महापौरांच्यावर राजीनाम्यासाठी अशा प्रकारे दबाव आणणं हे मान्य होत नाही. पण दुसरी बाजू त्याचा आपण जर विचार केला तर आपण ज्यावेळेला म्हणतो किंवा हे मानाचं पद आहे, मग ते मानाचं पद, त्याचा मान आपण तसाच ठेवला पाहिजे. बरोबर. म्हणजे इतरांनी जसं आपण अपेक्षा करतो की त्या पदाचा इतरांनी अपेक्षा मान ठेवावा, तसं त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने देखील त्या पदाचा मान ठेवण्याच्या दृष्टीनं कारवाई त्यांच्याकडे झाली पाहिजे. तसं आता ह्या प्रकरणामध्ये सगळं आपण जर बघितलं तर कायदेशीर बाजू मी तुम्हाला सांगितली की बाबा ठीक आहे, त्यांचा इच्छेचा प्रश्न आहे, राजीनामा द्यायचा का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे, शेवटपर्यंत राहू शकतात, त्या कायद्यामध्ये दिसत त्यांना प्रोटेक्शन आहे. पण दुसरी बाजू जर आपण विचार केला तर ज्या प्रकरणामध्ये हा राजीनामाचा प्रश्न पुढे आलेला आहे त्यामध्ये 2 बाजू आहेत त्यांच्या. राजीनामा मागणाऱ्या लोकांची जी मागणी आहे किंवा आघाडी अंतर्गत हे ठरलं होतं, त्यांना जी मुदत दिली होती आघाडी, पुन्हा तो राजकीय भाग आहे, राजकीय सोय आहे. मला राजू तुम्हाला तेच विचारत होतं की आता तुम्ही ज्या पद्धतीनं महापौरांचा राजीनामा मागताय ती पद्धत तुम्हाला योग्य वाटते का? म्हणजे जे आंदोलन झालं, महापौर ज्यावेळी महापालिकेतनं बाहेर पडत होत्या त्यावेळी त्यांच्या गाडीवरती ज्या पद्धतीनं लाथाबुक्या घातल्या गेल्या, ती पद्धत तुम्हाला मान्य आहे का? आणि दुसरी गोष्ट, राजीनामा मागण्यामागं जे इतरांना संधी द्यायची आहे महापौर म्हणून, त्यांची राजकीय सोय म्हणून आघाडी धर्माचं कारण पुढे करून हा सगळा खेळ चाललाय का? कसं आहे, एक तर मग ही राजकीय सोय ही आघाडी धर्म ठरलाय. मग तृप्ती माळवी महापौर जर मागच्या महापौरांनी जर पाळलंच नसतं त्यांचा शब्द, त्यांनी जर पक्षात सुनीता, माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्या की ज्या पद्धतीनं राजीनामा मागितला जातोय ती पद्धत तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही स्वतः त्याच पक्षाचे, त्यांचेच गटनेते आहात, त्या राष्ट्रवादीचेच आहेत, तुम्ही पण राष्ट्रवादीचे आहेत, आंदोलनाची पद्धत थोडीशी चुकली असं तुम्हाला वाटते का? प्रांजळपणे सांगा. प्रांजळपणे सांगतो, आंदोलन हे करायची वेळच त्यांनी येता कामा नाही पाहिजे होती. मुळात त्या महापौर व्यक्ती जर चुका लागल्या, आमचे पालकच ते आहेत हो, प्रथम नागरिक ते आहेत, त्या तेवढ्या परिपक्व आहेत, त्या तेवढ्या सक्षम आहेत, म्हणून तर आम्ही दिग्गज एवढी सगळी मंडळी इच्छुक होती महिला आमच्या भगिनी, त्यातनं आम्ही त्यांची निवड केली. त्यांनी ही वेळच येऊ देता कामा नये. त्यानंतर झाल्यानंतर मग हा चुकला, तो चुकला, असं चुकलं, तसं चुकलं, हे गरजच नाही या गोष्टीची. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, त्यांनी आपल्या स्वतःच्या समर्थन करता कामा नये. महापौर व्यक्ती, मग महापौर नावच कशासाठी आहे? महापौर पद हे एवढं मानाचं आहे, त्या व्यक्तीनं काही इतर व्यक्तींपेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या जास्त करायला लागतात. त्यावेळी राऊत वहिनींचा फक्त 8 दिवस पुढे मागं होत होतं, त्यावेळी ह्याच माझ्याकडे गटनेता म्हणून किती वेळा या तृप्तीताई माळवींनी फोन केलाय. आणि पहिल्या वेळेला राष्ट्रवादी आघाडीतनं नाव आलं नाही म्हणून 2 दिवस यांनी घरात रडून रडून अक्षरशः स्वतःला त्रास करून घेतलाय. आपण वैयक्तिक गोष्टी जायला नको. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, समजा महापौर तृप्ती माळवी यांचा कालावधी संपला नसता आणि जर त्याच वेळेला अँटी करप्शनच्या रेडमध्ये त्या पकडल्या गेल्या असत्या, तरी सुद्धा तुम्ही त्यावेळेला राजीनाम्याची मागणी केली असती का? साजिक साहेब, सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगा. सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगतो, त्या महापौर तृप्ती माळवी असतील, नाहीतर महापौर राजू लाटकर असतील, नाहीतर महापौर उद्या चारू जोशी होतील, त्या महापौर पदावर बसल्यावर असला प्रचंड मोठा आरोप माझ्यावर होतो आणि मला अटक होती. पहिला सन्मानानं आपण त्या पदाची इज्जत, पदाची आबरू, पदाचा मान राखणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे. मग माझी बदनामी, मग माझं वैयक्तिक बघितलं पाहिजे. म्हणजे मला तुम्हाला हेच विचारायचंय की राजीनामा मागण्याचं नेमकं मुख्य कारण कुठलं? एकदा तुम्ही म्हणताय की कालावधी संपलाय म्हणून मागताय. योगायोग घडलाय, तुम्हाला सांगतो, त्या योगायोगाची सांगड होऊ नये, राजकीय सोय म्हणून याच्याकडे कुणीही बघू नये. कोल्हापूरकर म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली पाहिजे. या तुमच्या या माध्यमातून पण त्यांनी कळलं पाहिजे की अखंड कोल्हापूरकरांना तुम्ही एक प्रथम नागरिक लाचखोर, आज तुमच्यावर हा आरोप आहे. अगदी खरं आहे आणि ते अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभर याच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया होत्या. मी त्यांना बोललो पण व्हॉट्सअप पासून सोशल मीडियावर रिएक्शन आले होते. माझ्या लहान भगिनी आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र 4.25 वर्ष काम केले साहेब. त्यांचं महापौर पदातनं त्या बाजूला गेल्या म्हणजे काय तृप्ती माळवी संपत नाही किंवा त्यांचं नगरसेवक पद संपत नाही किंवा सामाजिक कार्य संपत नाही. पण राजू, त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात हे राजकीय षडयंत्र आहे आणि मला त्यात गोवलं गेलं. कसं राजकीय षडयंत्र म्हणता? हे वाचून बघा, काय फिर्याद आहे वाचा तर. अँटी करप्शन हे कधी राजकीय षडयंत्रानं चालतं का?
तो पण एक पार्ट आहे, तो पण शासकीय आहे. ह्याला सगळ्याला उत्तर आम्हाला देता येतील का सगळ्यांना? तुम्ही म्हणताय का हे राजकीय षडयंत्र आहे? सांगा. मीडिया किंवा पत्रकार बंधू किंवा जनता काय तक्रारदार म्हणतो, तो नागरिक आहे, त्याला अधिकार आहे. त्याची काय हॅरेसमेंट झाली किंवा त्याला कसे पैसे मागण्यात आले आणि मग त्याला कशा पद्धतीनं कुठं बोलवण्यात आलं, ही त्याची फिर्याद आहे साहेब. फिर्याद दिल्यानंतर हा सफल सापळा रचला गेला असं अँटी करप्शन पद्मा कदम DYSPचं पत्र आहे आयुक्ताला. आणि त्यानंतर याची सगळी कशी मोठ्या त्यांना तुमचं म्हणणं आहे की जी काही केस झालेली आहे ती केस जेन्युइन आहे, त्याचा निकाल काय लागेल तो लागेल, पण आता तरी नैतिक त्याला स्मरून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे एवढंच म्हणणं आहे आपलं. कोल्हापूरकर म्हणणं आहे, भले ते आमच्याकडे राजकीय बघत असतील तर त्यांनी तो काढावा चष्मा राजकीय. त्यांनी उगीच राजकारणात घेऊन शेवटे महापौर पद कायम राहणार आहे. आम्ही 14 नोव्हेंबर 2015 पर्यंत निवड आहे. पुढे काय आमचं निवडणुकीत काय होणार आहे लोकशाही ठरवल, लोक ठरवतील. पण 2015 पर्यंत तुम्ही आम्ही सगळी मिळून ही सगळी माजी महापौर दिग्गज माजी महापौर होऊन गेल्यात. त्या 41व्या महापौर झाल्यात. ह्याच्या अगोदरच्या 40 महापौरांनी ही प्रतिष्ठा राखल्या. त्यांच्याकडनं पण आमची अपेक्षा. पण मग ती प्रतिष्ठा राखण्यासाठी समजा त्यांच्याकडनं जर त्या कमी पडत असतील तर तुम्ही तुमच्याकडनं पण आणखीन कमी पडणार आहे का? म्हणजे आम्ही पडणार नाही. ते आंदोलन जे तुम्ही म्हटला त्या आंदोलनामध्ये काही भावना जरा तीव्र झाल्या असतील, त्या बाबतीत आमच्यावरती केस झाली. पण असं महापौरपणा आम्ही अडवलं गेलं नव्हतं. मुळात महापालिकेच्या आंदोलनास गेट समोर आंदोलन ज्यावेळी आंदोलन करण्याचा तुम्हाला नक्की अधिकार आहे, अधिकार प्रश्नच नाही. पण आंदोलनाची पद्धत हा फक्त त्यातला मुद्दा. माळवी ताई आमच्या आजकाल अशा का वागू लागल्यात हे आम्हाला आत्मपरीक्षणच पडले. 6 महिने नाही 4.25 वर्ष आमच्यासाठी एका कुटुंबासारख्या वागल्या. नाही, महापौरांचं असं म्हणणं आहे, त्या माझ्या मुलाखतीत मगाशी म्हटलेले आहेत की महापालिका म्हणजे 2-4 लोकांनी 2-4 नगरसेवकांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या बाबतीत एक नवीन डिक्शनरी होऊ शकेल. इतके नवीन शब्दप्रयोग आहेत. ढपला असेल, कारभारी असेल. हे कारभारी शब्द मुळात आजच्या सभागृहाला लागू पडत नाही. मला तुम्हाला मीडियाला पण सांगावं वाटतं, इथं घटनात्मक पद आहेत. हे अपक्षांचं राज्य होतं त्यावेळी कारभारी पद आहेत. गटनेता, पक्षप्रतोद, उपमहापौर, सभापती ही पदं निर्माण झाल्यात. आणि ही बॉडी फर्म होताना पहिल्या 30 दिवसात सगळ्यांनी सह्या करून अधिकृत चिन्हावरच्या या बॉडी आहेत. काँग्रेसचा गटनेता, राष्ट्रवादीचा गटनेता, जनसुराज्य, शिवसेना, भाजपचा यांचं कामकाज घटनात्मक चालतं. ह्याच्या अगोदर अपक्षांचं असताना मला माना न माना खरं मी तुमचा पुढारीच आहे याला कारभारी म्हणतात साहेब. आम्हाला अधिकृत रित्या गटनेते म्हणून बॉडीनं. या निमित्तानं राजू लाटकरांनी कारभारीची एक व्याख्या सांगितली आहे. मला वाटतं तुम्ही कायदेतज्ञ पण आहात आणि महापौर म्हणून काम केलेत. या सगळ्या परिस्थितीवर बघताना तुम्ही जर आता या सभागृहामध्ये असता तर तुम्ही याचं विश्लेषण कसं केलं असतं? तुम्हाला एक आपण माळवी महापौरांचं जे मत आहे ते आपण सुरुवातीला आम्हाला सांगितलं. त्याने असं सांगितलं आपल्याला की याच्यामध्ये जर मी दोषी ठरलो त्या केसमध्ये तर जनता मला काय शिक्षा द्यायची ती देईल. हा, लिगली शिक्षा होईलच, पण जनता जी देईल ती मला मान्य आहे. हे सगळं चुकीचं आहे. हे आर्ग्युमेंटच चुकीचं आहे. मुळात कोर्ट यामध्ये काय त्या समजा निर्दोष असतील तर कोर्टामध्ये ते निर्दोष सिद्ध होईल, त्या बाहेर पडतील त्यात, बरोबर, किंवा त्या दोषी ठरल्या तर कोर्ट शिक्षा देईल. बरोबर. याच्यामध्ये जनतेने शिक्षा द्यायचा कुठलाही प्रश्न येत नाही. या देशामध्ये असे काही प्रसंग घडलेले आहेत त्याचे मी तुम्हाला उदाहरण देतो की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर अशा मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीवर आरोप होतात त्यावेळेला त्या व्यक्तीनं आपलं निर्दोषत्व सिद्ध करेपर्यंत ते पद सोडलेलं आहे. उदाहरणार्थ रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, लालबहादूर शास्त्री काय रेल्वे चालत नव्हते, पण त्यांनी केवळ त्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला का तर माझ्या खात्यामध्ये ऍक्सिडेंट झालेले इतके लोक दगावलेले. तर परवाचं उदाहरण घेता अजित पवारांचं. अजित पवारांच्या त्या सिंचन घोटाळ्यामध्ये आरोप झाले त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला त्या पदाचा, मंत्रिपदाचा. आणि ज्यावेळेला ते त्यांच्याच खात्यामार्फत जी श्वेतपत्रिका निघाली त्यातनं त्यांना दोषी ठरवलं गेलं नाही त्यावेळेला त्यांनी परत ते पद स्वीकारलं. अशी उदाहरणं आहेत की ज्या पदावर आपण बसतो त्या पदाचा मान राखण्यासाठी म्हणून कोर्ट काय शिक्षा द्यायचं देईल तोपर्यंत तुम्ही त्या पदावर राहायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि नैतिक दिशा जर आपण विचार केला देशामधली सगळी एकंदर परंपरा आणि मोठमोठ्या लोकांनी घालून दिलेले पायंडे याचा जर विचार केला तर एक फार मोठा गंभीर असा आरोप महापौरांच्यावर झालेला आहे. आता ते आणि तुमच्या म्हणण्यानुसार उलट त्यांनी महापौर पद सोडलं पाहिजे. तो खरा आहे का खोटा आहे तोपर्यंत त्या पदाचे जे झेंडेवडे आता चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण न्यूज प्रिंट मीडिया याच्यामध्ये अतिशय वाईट बातम्या यायला लागल्यात. कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका बदनाम झाली. पण मला तेच म्हणायचंय की याच्यामध्ये अंतर्गत जे काही राजकारण सुरू आहे हे राजकारण पण त्याला कुठेतरी खतपाणी घालते का? अशा वेळेला ही तर चांगली गोष्ट आहे की राजकारणात येताच कामा नाही. सर्व पक्षांनी एक राजकीय संस्कृती दाखवायला पाहिजे. यावेळेला सर्व गटातटानं आज या महापौर पदाचा पहिला मान राखूया, त्यांना सगळ्यांनी मिळून सांगूया तुम्ही या पदावर बाजूला व्हा, नंतर आपापली स्पर्धा खेळूया.
नंतर त्या महापौर पदाला कुणाला निवडणूक खेळायची खेळू देत, कुणाचा झाला पाहिजे कुणाचा न झाला पाहिजे, कुणाला विजयी करूया किंवा कुणाला पराभूत करूया, ह्या गोष्टीसाठी नंतर ही सगळ्यांना वेळ आहे. म्हणजे राजू मी काय विचारतोय, आता जो तुम्ही राजीनामा मागताय त्याच्या मागं नैतिकतेचा आधार आहे की दुसऱ्यांना संधी मिळावी म्हणून सोयीचं राजकारण आहे? हे बघा, नैतिकतेचा प्राधान्य कशाला आहे? प्राधान्य पहिला नैतिकतेलाच आहे. आमचं राजकारण आणि आमचं पद आणि आमची वैयक्तिक महत्वाकांक्षापेक्षा नैतिकता आणि ही पद कायमपणे चांगलीच टिकली पाहिजे, त्याची प्रतिष्ठा टिकली पाहिजे. आणि कोल्हापूरनं आजपर्यंत ही राखलेली आहे. आज अडगोळे साहेब असतील, पण आता इथून पुढे तुमचं आता आंदोलन चालू आहे की महापौरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सहकार्य करायचं नाही, हे आंदोलन कुठल्या थरापर्यंत जाणार? हे मुळात आम्ही पहिल्यांदा तो जो विषय होता, त्यांनी जी विशेष सभा बोलवली होती की राज्य शासनाकडनं आर्थिक आणि जात न्याय सर्वेक्षणचं जी आलेलं सर्वेक्षण होतं ते जाहीर करायचा विषय होता. आता 16 तारखेला सभा आहे, त्यानंतर बजेटची सभा होईल. त्यावेळेला फक्त आम्ही बहिष्कार का टाकला की यांना, या आमच्या भगिनी त्यांना सामाजिक भान यावं. ज्या सभागृहानं मला बिनविरोध केलं ते सभागृह माझ्याकडे येत नाही, पण त्यांना ते भान आलं नाही. उलट आता आम्ही 16 तारखेला त्यांनी जवळजवळ 15-16 विषय लावलेत. आम्ही त्यावेळी पण भूमिका सांगितल्या की प्रत्येक मिटिंग वेळेला आमची वेगळी बांधणी असणार आहे, त्यात कोणते विषय, कारण त्यांच्या पाठीमध्ये वेगळी मंडळी लागल्यात. काय म्हणायचंय, राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यात चर्चा होणार आहे. आमची पूर्ण तयारी आहे. त्यासाठी 4.25 वर्ष आपण पण त्याच काम केलं. आता त्यांच्या पाठीमध्ये लोक लागलेत, काय नाही तुम्ही 1 मिटिंग तकूब झाली, 2 मिटिंग तकूब झाली, 3ऱ्या मिटिंगला जेवढे असेल तेवढं घ्या आणि तुम्ही सभा करा. साहेब, कोल्हापूरच्या महापालिकेच्या इतिहासात 7 आणि 8 नगरसेवक घेऊन काळी सभा झाली इतिहासातली. कशाला पाहिजे असेल आपल्याला? एकत्र बसा, तुम्ही महापौर पदाचा मान राखा, तुम्ही बाजूला व्हा, एकत्रित कामाला आहेच ना. हे असं आता कशी पण आता हा तिढा सुटणार कसा, सोडवणार कसा? आता आमचं या सभेच्या दृष्टिकोनातून 16 तारखेच्या आमच्या नेत्यांचा पण आम्हाला आदेश आहे, कायदेशीर लढा. त्या ज्या पद्धतीनं चालल्यात, आम्ही एक महिला विधवा आमच्या भगिनी म्हणून त्यांच्यासाठी आम्ही सगळे करत गेलो. दिग्गज मंडळी इच्छुक असताना आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो. आम्हाला पण हे आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे. आणि आज त्या वेगळ्या वेगळ्या खेळ्या करून असं काहीतरी करून आपली सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करल्यात, असं आपल्याला मुळात नको आहे. त्यांनी महापौर पदाचा मान राखण्यासाठी या सभागृहात आम्ही कशा पद्धतीनं जायचं, कोणत्या विषयावर काय भूमिका घ्यायची, सर्व नगरसेवकांची चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहे. कायमच बहिष्कार हा काही निर्णय नाही आहे आज रोजी. तर मला वाटतं एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेमधला महापौर विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष पहिल्यांदाच बघायला मिळतोय की जो आता इतक्या पराकोटीला गेलेला आहे. राजू लाटकर म्हणले त्या पद्धतीनं खरं तर या मानाच्या पदावरती बसलेल्या व्यक्तीनं आत्मपरीक्षण करून निर्णय घ्यायला हवा. तर महापौर माळवी यांच्या म्हणण्यानुसार हे राजकीय षडयंत्र आहे, मला यात गोवण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूवरती दोघेही आपापल्या भूमिकांवरती ठाम आहेत आणि संपूर्ण कोल्हापूरकर नागरिक आणि महाराष्ट्र या सगळ्या भूमिकेकडे विषण्णपणे पाहतोय की ही दरी संपणार कशी, हा संघर्ष संपणार कसा. एक नवीनच संघर्ष हा सुरू झालेला आहे. महापालिकेमध्ये यापूर्वी सुद्धा अनेक वेळा बंड झालं, परंतु त्या बंडाला अशा पद्धतीनं झालर पहिल्यांदाच लाभलेली आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे दोन्ही मान्यवर आले आणि या विषयावरती बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.